नमस्कार सगळ्यांना, माय सेल्फ तक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती सांगणार आहे। हिवाळा हा नवजात बालकांसाठी अत्यंत कठीण काळ असतो। अशा काळामध्ये बाळ आपल्याला सांगू पण शकत नाही की मला किती थंडी वाजते। तर अशा थंडीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे या बाबतीत मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हिवाळ्यामध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी याविषयी मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, तर नक्कीच त्या टिप्स तुम्ही फॉलो करा। हिवाळ्यामध्ये वातावरण खूप थंड असते आणि आपण अशा थंड वातावरणामध्ये जर बाळाच्या रूममध्ये फॅन वगैरे लावला तर बाळाला लगेच सर्दी होण्याची, नाकामध्ये हवा जाऊन सर्दी होण्याची शक्यता असते। म्हणून आपण शक्यतो फॅन लावणे टाळावे। रूम जितकी उबदार ठेवता येईल तितकी उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा। बाळाला स्वेटर, टोपी, सॉक्स घालून ठेवावे खूप थंडी असल्यास। असं केल्याने जी हिवाळ्यात पडलेली जास्त थंडी आहे त्या थंडीपासून आपण बाळाचे कान, डोके हे वाचू शकतो आणि ते डायरेक्ट बाळाच्या स्किनसोबत कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे बाळाला सर्दी, ताप होण्यापासून आपण रोखू शकतो। बाळाच्या छातीला ओव आणि लसण टाकून तव्यावर गरम करून ती पोतली आपण लावू शकतो किंवा त्याने शेकू शकतो। याने सुद्धा बाळाला सर्दी होण्यापासून आपण रोखू शकतो। वातावरण थंड असल्यास बाळाला दररोज अंघोळ नाही घालायची, अंघोळ घालायचं टाळायचं। मध्ये एक दिवस अंतराने बाळाला अंघोळ घाला। अंघोळीने जरी बाळाचे शरीर स्वच्छ होत असले तरी पण बाळाच्या शरीरावर लगेच थंडीचा परिणाम होऊन बाळाला सर्दी, ताप आणि कफ होण्याची शक्यता असते। म्हणून अंघोळ घालायची असल्यास बाळाला सर्व खिडक्या, दारे बंद करून थंडीच्या वातावरणामध्ये अंघोळ घाला। थंडीच्या वातावरणामध्ये बाळाला तुम्ही कॉटनचे उबदार असे कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाळापर्यंत ती थंडी पोहोचणार नाही। तिसरी टिप्स अशी आहे की बाळाला चांगला वास नसलेला मॉइश्चरायझर निवडा, कारण बाळाची त्वचा ही अत्यंत नाजूक असते आणि ही कोरडी थंडीमुळे बाळाची त्वचा एकदम कोरडी रुक्ष होऊन जात असते। अशा वृक्ष त्वचेला पुरळ येणे, खाज सुटणे, लालसर होणे, फाटणे अशा गोष्टी होत असतात। ह्या गोष्टी उद्भवू नये म्हणून आपण बाळाला एक चांगला वास नसलेला मॉइश्चरायझर, बेबी मॉइश्चरायझर निवडावा आणि थंडीमध्ये त्याचा वापर करावा। ही टिप अशी आहे की बाळाची मालिश करा, मोहरीच्या तेलाने करा किंवा कोकोनट ऑइलने करा। मसाज केल्याने काय होते, बाळाच्या शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया असते ती वाढते आणि बाळाच्या हाडे हे मजबूत होतात, म्हणून हे पण फार उपयोगी आहे। आपण दिवसभरात 2दा मसाज करू शकतो थंडीच्या दिवसामध्ये बाळाच्या स्किनला चांगलं राहण्यासाठी। बाळाचे रक्ताभिसरण वाढले तर बाळांचे हाडे मजबूत होतात आणि मजबूत झालेल्या हाडांमुळे बाळाची इम्युनिटी पॉवर वाढते आणि अशा वाढलेल्या इम्युनिटी पॉवरमुळे बाळाला रोगप्रतिकार शक्ती बाळाची वाढते। खूप थंडी असल्यास शक्य असल्यास बाळाला स्पंज द्या। अंघोळ न घालता आपण बाळाचं स्पंजने शरीर साफ करू शकतो। हा एक उत्तम पर्याय आहे, जेणेकरून बाळाला थंडीच्या वातावरणामध्ये आपण पाण्यामध्ये अंघोळ न घालता बाळाची बॉडी साफ पण होईल, बाळाच्या स्किनचा बचाव पण होईल। हिवाळ्यामध्ये बाळाला रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसवा। असे केल्याने बाळाला रोज कोवळ्या उन्हामध्ये ताजी हवा पण भेटेल आणि बाळाला उन्हातून व्हिटॅमिन डी जे बाळांच्या बोन्स ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे असते ते पण भेटेल। आणि आपण बाळाला बाहेर काढल्यानंतर साहजिकच आहे बाळांच्या तळव्यांना मोकळे असल्यामुळे थंडी वाजू शकते। उन्हात बसवल्यानंतर बाळाच्या पायांमध्ये सॉक्स घालायला विसरू नका, हे पण खूप महत्त्वाची टिप आहे। बाळाला हिवाळ्यात जी फळे उपलब्ध होतील, हंगामी फळे, ती सर्व खाऊ घालण्याचा प्रयत्न करा। असे केल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बाळाचा बचाव होऊ शकतो। आणि जर आपलं बाळ 8 किंवा 9 महिन्यापेक्षा मोठं असेल तर बाळाला अंडे पण आपण खाऊ घालू शकतो। आणि आता आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत। आपण म्हणतो बाळाला थंडी वाजू नये म्हणून आपण काय करतो आणि त्याच्यातून काय परिणाम होतो हेच मी तुम्हाला सांगणार आहे। जसे की बाळाला पूर्णपणे ब्लँकेटनं झाकून घेणे, थंडी वाजेल म्हणून रात्रभर आपण बाळावर खूप मोठे ब्लँकेट टाकून त्याला झाकून घेतो, पण हे योग्य नाही। असे केल्याने काही जण बाळाच्या साईडला उशा वगैरे ठेवण्याची सवय असते, हे सुद्धा बाळासाठी घातक ठरू शकते। ते कसं म्हणजे बाळाचे हातपाय खूप नाजूक असतात, बाळ खूप छोटे, तोंडावर किंवा नाकावर ते ब्लँकेट पडण्याची शक्यता असते आणि बाळाला श्वास घेण्याचा त्रासही उद्भवू शकतो। म्हणून आपण शक्यतो बाळाला ब्लँकेट न घालता कपडे घालून उबदार कपडे घालण्याचा प्रयत्न करा। ब्लँकेट साधं आणि
पातळ असं ब्लँकेट टाकलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे काही जण रूममध्ये रूम हीटर लावतात जेणेकरून रूमचं टेम्परेचर हे गरम झालं पाहिजे, पण असं केल्याने सुद्धा बाळाच्या शरीराची नाजूक स्किनवर त्या हीटरच्या टेम्परेचरचा परिणाम होऊन त्याला बाळाच्या स्किनला इजा होऊ शकते. ते सुद्धा आपण जर जड अशा वस्तू जसे की उशा वगैरे ठेवल्या आणि बाळाचे हातपाय त्या खाली दबले गेले तर बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण हे सुद्धा नाही केलं पाहिजे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाळाला ताप आलाय, आपण हलक्यात घेतो, पण तसं करू नका. थंडीच्या दिवसामध्ये वातावरणात बदल होत असतात आणि या बदलामुळे बाळाच्या शरीरावर परिणाम होऊन बाळाला ताप सर्दी येऊ शकते. पण या गोष्टी हलक्यात न घेता याच्यावर उपचार केलेले कधीही चांगले. या सर्व महत्त्वपूर्ण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि या सर्व टिप्स मी माझ्या बाळासाठी करत असते आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओला नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब